तासाला पाहणार आहोत की रसग्रहण कसं करावे. आजच्या क्लासमध्ये आपण जो आहे तो महत्वाचा जो घटक आपण आज अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे रसग्रहण. रसग्रहण कसा करायचं. रसग्रहण म्हणजे साहित्यात कृतीतील विचार, सौंदर्य, भावना, आशय यांचा आस्वाद घेणे होय. सौंदर्य काय आहे. मग त्या कवितेचं सौंदर्य म्हणजे नुसती दिसायला कविता असे नाही, अरे तो दिसायला कसा आहे, तर ते नाही. तर त्या कवितेमध्ये त्या साहित्य कृतीचं सौंदर्य काय आहे, त्या कवीच्या विचार, त्याची जी भावना आहेत, फिलिंग म्हणतो आपण, थिंक म्हणतो, तर त्या कशा स्वरूपाच्या आहेत, त्या कवितेचा आशय या सर्वाचा आस्वाद घेणे, त्याचं विश्लेषण करणे म्हणजेच रसग्रहण होय. त्या साहित्याचा आस्वाद, त्यालाच रसग्रहण असे म्हटलं जातं. आणि या रसग्रहणामध्ये मूल्य, भाषाशैली असेल, लेखनशैली आहे, कल्पकता, त्या कवीचा प्रभाव, या सर्वाची माहिती आपण पाहत असतो. पुढे आहे तर रसग्रहणाची पद्धत काय आहे. रसग्रहण करण्याची पद्धत कोणती आहे, कशा प्रकारची आहे रसग्रहण करण्याची पद्धत, तर ती पाहणार आहोत. म्हणजे मेथड थोडक्यात. सुरुवातीला आपण एखादी कविता घेतो. कविता आहे की आपण वनवासी, ही कविता आपण मागच्या तासाला अभ्यासलेली, ती वनवासी. वनवासी जंगलात राहणारे जे आदिवासी लोक आहेत किंवा जंगलामध्ये राहणारे, फक्त आदिवासीच नाही की जंगलामध्ये जे राहणारे जे लोक आहेत त्यांना वनवासी असं म्हटलं जातं. वनात राहणारे रहिवासी त्यांना वनवासी म्हटलं जातं. मग ह्या कवितेचा आशय काय आहे, विषय काय आहेत, तर ही सुरुवातीला आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की त्या कवितेचे नाव आपल्याला माहिती पाहिजे, ती कविता कोणत्या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे, त्यानंतर त्या लेखकाचं नाव काय आहे, कवीचं नाव काय आहे, हे तुम्हाला नमूद करता आलं पाहिजे किंवा ते मांडता आलं पाहिजे. त्या साहित्य कृतीचा प्रकार म्हणजे थोडक्यात कथा, कविता, निबंध, कादंबरी यामध्ये जे आहे ते आलेले आहेत, त्याचा स्पष्ट उल्लेख तुम्हाला त्यामध्ये करता आला पाहिजे. त्यानंतर साहित्य कृतीचा संक्षिप्त परिचय द्यावा. म्हणजे थोडक्यात काय की वनवासी, आपण ही मागच्या तासाला ही कविता अभ्यासलेली होती, वनवासी. एकच ही जी वनवासी कविता आहे, किती नंबरची होती वनवासी कविता, 16 नंबरची होती. तर या तुकाराम धांडे यांची ही जी कविता होती वनवासी, वळीव या कविता संग्रहातून घेतलेला आहे. आता हा वळीव कविता संग्रह जो होता, तर त्याविषयीची थोडक्यात माहिती तुम्हाला देता आली पाहिजे. म्हणजे संक्षिप्त थोडक्यात माहिती जी आहे ती देता आली पाहिजे. आता पुढे आहे आशय. प्रस्तावना म्हणजे त्याची सुरुवात. आशयामध्ये काय काय मांडलं पाहिजे, दुसरा मुद्दा महत्वाचा. तुम्ही जर कोणी वहीमध्ये लिहित असेल तर रसग्रहण करण्यासाठी कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत, पद्धती, प्रस्तावना, आशय, हे थोडक्यात लिहू शकतात. डिटेलमध्ये काय आहेत किंवा काय आहेत आपण उदाहरणार्थ ते जी घेणारच आहोत. तर आशय काय आहेत, तर साहित्य कृतीत मांडलेला मुख्य विचार स्पष्ट करावा. त्या विचारासंबंधी लेखकाने कोणते मुद्दे मांडलेले आहेत. मी इथे माझी स्क्रीन थोडी छोटी करतो की जेणेकरून तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित जे आहे ते दिसेल, मोठी दिसेल. साहित्य कृतीतील मांडलेला मुख्य विचार स्पष्ट करावा. त्या विचार संबंधी लेखकाने कोणते मुद्दे मांडलेले आहेत, कोणकोणते मुद्द्यामध्ये ते कवितेत जे आहेत तो मांडलेले आहेत, याचे विवेचन करावे. साहित्य कृतीत कोणता संदेश देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर कवितेचा परिचय जर तुम्ही पाहिला, म्हणजे कवितेची सुरुवात झाल्यानंतर लेखकाचं नाव वगैरे असतं, त्यानंतर कवितेचा जो परिचय देण्यात आलेला आहे, कशाचं वर्णन केलेलं आहे, आदिवासी, त्यांचे डोंगरातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचे वर्णन प्रस्तुत कवितेतून करण्यात आलेले आहे. आणि हा वळीव या कविता संग्रहातून प्रस्तुत केलेला आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात त्या कवितेचा परिचय थोडक्यात त्यामध्ये आशयामध्ये लिहू शकता. खाली दिलेला आहे की त्या कवितेतून थोडक्यात कवीला काय मांडायचं आहे, याविषयीची माहिती थोडक्यात देण्यात आलेली आहे. हा श्रद्धा, तुला काही प्रश्न आहेत, विचार. अनम्यूट करू शकते श्रद्धा. बौद्धवीत. सर अटेंडन्स लिंक टाका. येस सर, अटेंडन्स बरा. बघा आणि मोबाईल वर जॉईन होतो, तर आम्हाला अटेंडन्स दोनदा जॉईन व्हावं लागतं.
थोडक्यात मी एक उदाहरण सांगतो. आपण हे याच्यावर तुमच्या रिलेटिव्ह मला वाटलं तुम्हाला अजून कोणाला काही प्रश्न आहे का? सेम प्रश्न आहे बौद्धवी, श्रद्धा? सर हा कवितेचा म्हणजे 5 ओळी असतात आणि त्यांचा सरळ अर्थ लिहायला सांगितलेला असतो, तर मग तो कसा लिहायचा सर? हो थांबा. आपण रसग्रहण करा हा प्रश्न वेगळा आहे, सरळ अर्थ लिहा हा वेगळा आहे आणि ओळींचा अर्थ स्पष्ट करा हा प्रश्न वेगवेगळा आहे. हे सगळं मिक्स नका करू. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न पत्रिकेमध्ये दिलं जातं. पद्य विभागामध्ये शेवटचा प्रश्न असतो, पुढील ओळींचे रसग्रहण करून तुमच्या शब्दात रसग्रहण करा असा प्रश्न असतो. रसग्रहण हा वेगळा आहे, ओळींचा सरळ अर्थ लिहा हा वेगळा प्रकार आहे. आता थोडक्यात एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आता मला वाटलं की खूप महत्त्वाचे तुम्ही प्रश्न विचारतात किंवा काही प्रश्न आहेत म्हणून तुम्ही हात वरती केलेला आहे बऱ्याच जणांनी. तर एक कीर्तनकार असतात किंवा बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती पण असेल. आता कीर्तन म्हटलं की कीर्तनामध्ये आपल्याला काय होतं की कंटाळवाणा येतो किंवा काय आहे अशा प्रकारचं. पण या कीर्तनामध्ये जेव्हा भरपूर लोकं जे आहेत ते जमा होत असतात किंवा आणि आपल्याला जर काही मनोरंजनात्मक काही गोष्टी असतील तर आपण जास्त आवडीने त्या ठिकाणी सहभाग घेत असतो. आता कीर्तन म्हटलं की जास्त करून तिथे वयोवृद्ध माता भगिनी असतात किंवा वयोवृद्ध आपले आजी-आजोबा अशा प्रकारचे जे आहेत त्या कीर्तनामध्ये बऱ्याच वेळा बसलेले असतात. पण काय होतं कधी-कधी शेवटला बघा तर जेवण जर असेल तर जेवण केल्यानंतर जेवणाला भरपूर गर्दी असते. पण जेव्हा एखाद्याचं विचार आपण ऐकायचे असतात, ते पण मोफत असतात. तुम्हाला काहीही नाही. पण जेवण केल्यानंतर बसायचं. पण बरेच जण शेवटपर्यंत कीर्तन होईपर्यंत कुणीही थांबत नाही. काही-काही ठिकाणी आहेत. तर असेच एक महाराज असतात आणि जेवण अखंड हरिनाम सप्ताह चाललेला असतो. त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जेवण सुरुवातीला जेवण असतं आणि जेवण झाल्यानंतर कीर्तन हे जे आहे ते सुरुवात होत असते. रात्री 10, 11, 11, 11:30 पर्यंत हे कीर्तन जे आहे ते चालू असतं आणि म्हणून मग हे जेवण वगैरे झाल्यानंतर कीर्तनाची सुरुवात होत असते. लोकं मग कीर्तन सुरू होतं. कीर्तनकार आलेला असतो आणि त्याची सुरुवात होत असते. सर्व बरेच जण जे आहेत ते जेवण करून निघून गेलेले असतात. बरेच जण थांबलेले असतात आणि आपल्यासारखे तुमच्या वयाची मुलं वगैरे जे आहेत ते काही बसतात. आपले आजी-आजोबा किंवा आई-वडील आहेत म्हणून त्यांच्यासोबत तुम्ही बसत असतात आणि हे कीर्तन बरेच जण कोणी डुकल्या घेत आहेत आणि कीर्तन खूप सुंदर असं चाललेलं असतं आणि बरेच जण काहींना झोप लागलेली असते. काही जण इथून त्या कीर्तनातून उठून गेलेले असतात आणि शेवटपर्यंत जे आहे त्या कीर्तनामध्ये एकच व्यक्ती जो आहे मग हळू-हळू एक जण थंडी वाजायला लागते किंवा काहींना झोप येते. बरोबर सगळेजण जे आहेत ते निघून जातात आणि शेवटचा व्यक्ती जो आहे तो त्या कीर्तनामध्ये एक राहिलेला असतो आणि कीर्तनकार बाबा राहिलेले असतात आणि टाळकरी राहिलेले असतात. कीर्तन संपलं जातं आणि मग ते कार बाबा जे आहेत ते त्या आजोबांना विचारतात किंवा त्या व्यक्तीला विचारतात, "का रे बाबा सगळे जे गावातील लोकं आहेत तर या ठिकाणाहून काय झाले ते निघून गेलेले आहे आणि मग तूच का बरं थांबलेला आहे एवढा वेळ? तुला काय वाटलं बरं एवढ्या ह्या कीर्तनामध्ये किंवा काय असं?" तर ते जे मनुष्य आहेत तर तो सांगतो, "बाबा तुम्ही जिथे उभे आहात, तुम्ही काय आहात? ज्या ठिकाणी उभे आहात, तर ती जी घोंगडी टाकलेली आहे, चादर टाकलेली आहे, ती चादर माझी आहे. मग कीर्तन संपण्याची मी वाट पाहत आहे आणि ती चादर न्यायची, ती घोंगडी न्यायची म्हणून मी काय करत आहे, थांबलेलो आहे. म्हणजे कीर्तनासाठी नाही. आता काय झालं?" तर सांगायचं तात्पर्य काय म्हणजे सगळं लक्ष त्याचं कशाकडे होतं? बाबा बाबाचं कीर्तन लवकर संपवावं आणि बाबा केव्हा त्या चादरीवरून, त्या घोंगडीवरून बाजूला होईल आणि ती घोंगडी घेऊन मी काय करेल, घरी निघून जाईल. म्हणजे बाबाने 2 तास किती काय सांगितलं हे काहीही आपल्या जे आहे ते डोक्यात घुसलेलं नाही. मग मला सांगायचा मुद्दा हाच होता, की रसग्रहण काय करायचं, कसं करायचं त्याबाबत हे करायचं होतं. बऱ्याच जणांनी तुम्ही विचारलं, की "सर अटेंडन्स लिंक सेंड करा." मी मागच्या तासाला पण सांगितलं होतं, की तुम्हाला अटेंडन्स लिंक जी आहे ती मी क्लास संपायच्या अगोदर किंवा मॅम टाकतील. तुम्ही घाई करू नका. बरेच जण जॉइन होतात. कारण प्रत्येक जण एक वेगळं जॉइन होतं, कुणीही होतं आणि मग काय होतं एक परत जे आहेत ते लिंक सेंड करावे लागते. मग काय होतं, की यावरून जे आहे ते एखादं काही गोष्ट चाललेली असतील, तर आपलं लक्ष जे आहे ते नेहमी काय, नाही क्लासला आपण अटेंड राहिलं पाहिजे. क्लासमध्ये काय चाललंय याकडं आपलं लक्षच जात नाही. तर अशा प्रकारचा गमतीचा भाग असा असतो. तर लिंक जी आहे तर कुणीही नाही.
तुम्हाला 8च्या नंतर किंवा क्लास संपायच्या अगोदर प्रश्न उत्तर जेव्हा विचारतात, तर तेव्हा कुठेतरी तुम्ही हा प्रश्न जो आहे तो विचारायचा असतो किंवा सांगायचा होता. मला वाटलं खरंच नक्कीच तुमचे जे आहे ते काहीतरी प्रश्न आहेत, की याबाबत की तुम्ही ते विचारत आहात. पण तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं, की "सर अटेंडन्स लिंक सेंड करा." मग समजले, पटली तुम्हाला गोष्ट सर्वांना, की आपलं लक्ष किंवा येस सर. कॉन्सन्ट्रेशन आहे. हां, मग समजली. यातून यातून काय बोध घ्यायचा ते तुम्हाला समजलेलं असेल. तुम्ही सर्वजण हुशार आहात, तर तुम्हाला समजलेलं असेल की काय आहे. तर मॅम जे आहेत तर ते आपल्याला अटेंडन्स लिंक जे आहे त्या पाठवतच असतात. थोडे 5-10 मिनिटं मागे-पुढे होईल. पण काय होतं की परत-परत लिंक जी आहे ती सेंड करावी लागते. क्लास डिस्टर्ब होतो, की म्हणून आपण जे आहे ते कुठेतरी जे आहे तर तुम्हाला लिंक जी आहे ती टीचर किंवा मॅम जे आहेत ते क्लासमध्ये पाठवणारच आहेत. आपण शेवटपर्यंत आपलं लक्ष, आपलं फोकस जे आहे ते नेहमी कशाकडे असलं पाहिजे? काय शिकवतोय, विषय काय चालू आहेत याकडे असलं पाहिजे. हां, तुमचा प्रश्न विषयाला धरून असेल, तो गरजेचा आहे, तर तुम्ही तो विचारणं गरजेचंच आहे. तर यापुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं नेहमी, की प्रश्न काय असावा किंवा काय आहे, आपलं लक्ष कुठं असावं. त्यानंतर दुसरं एक अजून असेल, की जेव्हा घोड्यांची रेस असते, घोड्यांची मोठी रेस चाललेली असते, त्या घोड्यांना जे आहे ते झापलं लावलेली जातात आणि पूर्ण त्या ज्या ग्राउंडमध्ये जे आहे ते ऑडियन्स भरलेलं असतं, प्रेक्षक गॅलरी असते आणि खूप आवाज वगैरे जे असतो आणि त्या घोड्यांना जे आहे ते रेसमध्ये पळायचं असेल, त्यांना फक्त टार्गेट जे आहे ते दिलं जातं. तर कशासाठी झापड? त्यांचं लक्ष विचलित न व्हावं यासाठी त्यांना घोड्यांना च्या डोळ्याला झापडं लावली जातात, की त्यांचं टार्गेट फक्त काय आहे? ते टार्गेट कंप्लीट करायची. ती दोरी जी आहे एक्झिस्ट शेवटचा पॉइंट, तर तो लक्षात ठेवायचा. कोण काय ओरडतंय किंवा कोण हात करतंय, कोण आवाज देतंय याकडे न लक्ष देता, डायव्हर्ट न होता त्यांचं समोर लक्ष जे आहे ते असलं पाहिजे. म्हणून आपलं कुठेही महत्त्वाचा विषय चालू असेल, काही शिकवताना, शाळेत शिकवताना असेल किंवा क्लासमध्ये शिकवताना असेल, तो महत्त्वाचा मुद्दा काय आहे हे आपण ऐकलं पाहिजे व्यवस्थित. तर ते खरं आपलं रसग्रहण आहे. रसग्रहण म्हणजे काय? आपण पहिल्या स्क्रीनवर किंवा अगोदर पाहिले की आस्वाद घेणे होय. काय घेणे? रसाचा आस्वाद घेणे. रसग्रहण हेच म्हणजे आहे, की तुम्हाला ती कविता जी आहे ती किती समजलेली आहे. म्हणजे मी क्लासमध्ये किती शिकवलंय, किती समजले त्या सर्वाचा आस्वाद घेणे होय. आंबा तुम्ही खाता, आता बरेच जण जेवण करता. डाळ-भात असेल किंवा आपण चावून बरेच जण खातात 5-5 मिनिटात. पण त्याची टेस्ट, त्याची चव घेऊन आपण खाल्लं पाहिजे. एक घास आजी-आजोबा पण म्हणतात आपलं, "एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे." कारण का? ते चांगलं पचन होतं. त्यानंतर जे अन्न आहे, तर त्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. त्याची चव आपण घेतली पाहिजे. फक्त खायचं किंवा पोट भरायचं, भूक लागली म्हणूनच खाऊ नका. असं प्रत्येक याच्यामध्ये आहे. तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला जाल, साहित्य हा प्रकार जो आहे तो तुम्हाला मराठी जे विषय कोणी घ्याल, तर तुम्हाला यामध्ये आहे. इंग्रजीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. लिटरेचर पार्ट म्हटलं जातं साहित्य. त्या साहित्याचा अभ्यास करणे, साहित्याचा आस्वाद घेणे आणि हे रसविघ्न आहे. म्हणजे काय थोडक्यात आपण आस्वाद घेत आहे, पण ते कुठेतरी डायव्हर्ट होतंय. आपलं लक्ष विचलित होतंय आणि तो रसविघ्न म्हटलं जातं. रसाचा आस्वाद घेणं याला म्हटलं जात नाही. हां, बऱ्याच जणांचे प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत. आपण अगोदर घेऊया आणि मग पुढे जाऊया. परत असं कुणीही हे करणार नाही, की जेणेकरून तो मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो अगोदर ऐकून घ्यायचा आणि मग पुढे जाऊन तुम्हाला जे प्रश्न असतील तर ते नेहमी विचारायचे आहे, की जेणेकरून आपला जो क्लास आहे किंवा जे काही गोष्टी आहेत तर त्यामध्ये डिस्टर्ब होणार नाही. रोहन तुला काही प्रश्न आहेत विचार? सर हां. प्लीज अटेंडन्स लिंक शेअर करा ना. माझा आवाज आला तुला आत्तापर्यंत? येस सर आला. सानिया पूर्ण क्लास ऐकला माझा आत्तापर्यंत? नो सर, मी आता लेफ्ट झाले होते. बरं, बरोबर आहे. श्रावणी तुझा काही प्रश्न आहे? सर मी सारखं कटच होते लिंक. सर, बरं, बरं. माझा हां, हां. विचारायलाच प्रश्न आहे. बरं. श्रद्धा तुझा काय प्रश्न आहे? पाठवतील. हां? हो सर. मोक्षदा तुझा काय प्रश्न आहे? सर तुम्ही एका कवितेचं आम्हाला असं रस ग्रहण करून पाठवता का ग्रुपवर? हो, हो. येणार आहे, येणार आहे. आपलं अजून तेच सुरू आहे. मग मी सांगतोय काय ते तुमचं लक्ष त्यामध्ये बऱ्याच जणांचे जे आहे ते मागे-पुढे
होत आहे. म्हणजे आता ज्यांना समजलेलं असेल, साक्षी, श्रावणी, त्यानंतर नविशा, बऱ्याच जणांना प्रणव असेल, समजलेलं असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा विचार व्यवस्थित कराल. क्लासमध्ये आपलं लक्ष किती कॉन्सन्ट्रेट होत आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया आपण. रसग्रहण करण्याच्या पद्धती प्रस्तावना आहे, आशय आहे. विविध पद्धतीने जे आहे ते विचार मांडले जातात. पुढे आहे तिसरा महत्त्वाचा भाग आहे भाषा आणि शैली. भाषा आणि शैली काय आहेत? तर त्या रसग्रहणाची म्हणजे थोडक्यात रसग्रहण करताना किंवा ती कविता जेव्हा तुम्ही आस्वाद घेता, तर त्या साहित्याची, त्या कवितेची भाषा कशी आहे? कवीची भाषा काय आहे? साहित्य कृतीत वापरलेली भाषा साधी, अलंकारिक, ओघवती आणि गंभीर आहे हे स्पष्ट करावे. मी डायरेक्ट तुम्हाला रसग्रहण उदाहरणं दिली असती आणि सांगितलं असतं, तर ते दीर्घकाळ तुमच्या लक्षात नसतं राहिलं. फक्त ते परीक्षेपुरतं ज्ञान झालं असतं. आणि हे का? का तर पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग व्हावा. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हे डिटेलमध्ये मी थोडक्यात घेते, की रसग्रहण म्हणजे काय? रसग्रहणात कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे येत आहेत आणि मग पुढे तुम्हाला मी आपल्या ज्या 2-3 कविता ज्या झालेल्या आहेत, तर त्यातलं एक-एक उदाहरण मी सोडवून घेणार आहे आणि त्याची PDF पण तुम्हाला नंतर ग्रुपमध्ये पाठवणार आहे. भाषा त्यानंतर लेखनशैली. त्या कवीची लेखनशैली कशा स्वरूपाची आहे? वर्णनात्मक, संवादात्मक, भावनात्मक, प्रवाही कशी याचे स्पष्टीकरण जे आहे ते प्रस्तुत कवितेमध्ये कशा स्वरूपाचे दिलेले आहेत, हे आपल्याला थोडक्यात दिसतं. त्यानंतर भाषा शैलीची वैशिष्ट्य. म्हणजे त्या कवितेमध्ये कवीने कोणकोणत्या अलंकारांचा वापर केलेला आहे, कोणकोणते अलंकार आलेले आहे, प्रतिमांचा वापर केलेला आहे, उपमा, रूपक यासारखे भाषा शैलीतील वैशिष्ट्ये उल्लेखावीत. आता तुम्ही आता म्हणतात, "सर ही प्रतिमा काय आहेत?" प्रतिमा म्हणजे थोडक्यात काय, की उदाहरणार्थ उपमा वगैरे दिलेले आहेत. आता वनवासी या कवितेमध्ये वानरांचं दिलेलं आहे. त्यानंतर जंगलामध्ये जे आहे तो जंगलचा राजा सिंह आहे. तर ते ज्या ठिकाणी राहतात, तर त्या ठिकाणी हे जंगलात राहणारे वनवासी आहेत, तर यांच्याशी संघर्ष त्यांना जो आहे तो नेहमी करावा लागत होता. म्हणजे किती त्यांचं जीवन जे आहे ते हालाखीचं असायचं. तर असे हे जे उपमा, प्रतीकं वगैरे जे आहेत, तर ते वापरलेले आहेत. भाषा शैलीची ही वैशिष्ट्ये तुम्हाला त्यामध्ये थोडक्यात उल्लेख जो आहे तो करायचा आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे रस आणि भावना. आता कोणकोणते रस आहेत किंवा त्यातल्या भावना काय आहेत? आपण रस विचार जे 9 पाहिलेले होते. साहित्य कृतीत वाचताना कोणता रस अनुभवायला हवा? शृंगार, करुण, वीर, शांत याचे विवेचन थोडक्यात तुम्हाला उल्लेख त्यामध्ये करायचा आहे. आता भावना. साहित्य कृतीत वाचकांच्या भावनेला कसा स्पर्श करते हे सांगावे. आता तुम्हाला थोडक्यात काय, की जे साहित्यिक आहे म्हणजे वाचक आहे, रसिक आहेत, तर तुमच्या भावनेला कसा स्पर्श करते ती कविता, याचा थोडक्यात तुम्हाला जो आहे तो उल्लेख यामध्ये करता आला पाहिजे. पुढे आहे सौंदर्य दृष्टिकोन कशा स्वरूपाचा आहे? सौंदर्य दृष्टिकोन म्हणजे काय? की त्यामध्ये कोणकोणती सौंदर्य स्थळे आलेली आहेत. आता थोडक्यात वनवासी कवितेमध्ये जंगलांचं वर्णन केलेलं आहे, वनांचं वर्णन केलेलं आहे. ज्या ठिकाणी ज्या नळी आहेत, मग ज्या ठिकाणी विविध प्रकारचे हिंस्र प्राणी राहतात, तर तिथली जी जागा आहेत, म्हणजे साहित्य कृतीतील सौंदर्य स्थळे, कल्पकता आणि निसर्ग चित्रण यांचा उल्लेख करावा. म्हणजे निसर्ग सौंदर्याचा उल्लेख, सौंदर्य स्थळे यांचा उल्लेख तुम्हाला त्या याच्यामध्ये जे आहे ते करावा लागतो. पुढे त्याचा परिणाम आणि वाचकावर होणारा परिणाम. वाचकांवर काय परिणाम होतोय याचा उल्लेख सुद्धा तुम्हाला या सौंदर्य दृष्टिकोनातून करावा लागतो. शेवटचा निष्कर्ष, एकूण प्रभाव काय आहे? साहित्य कृतीचा एकूण प्रभाव वाचकावर कसा पडतो? अरे आपल्याला वनवासी कविता आहे, निरोप कविता आहे, घे मायभूमी किंवा महाराष्ट्रातून टाक ओवाळून ही जी कविता आहेत, तर याचा आपल्या प्रभाव म्हणजे आपण जे वाचन करतो रसिक आहेत, तर त्याच्यावर कसा प्रभाव पडतो हे थोडक्यात तुम्हाला त्याचा उल्लेख करता आला पाहिजे. पुढे आहे वैशिष्ट्ये आणि उणिवा. साहित्य कृतीची वैशिष्ट्ये आणि त्यातील उणिवा नमूद कराव्या. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय याच्यात उणिवा काय आहेत, म्हणजे त्रुटी काय आहेत, चुका काय वाटतं तुम्हाला, ते तुमचं वैयक्तिक मत सुद्धा यामध्ये जे आहे ते मांडता आलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण आता घेणार आहोत, जर आपण एखाद्या कवितेचे रसग्रहण करत असेल, तर कवितेतील भावनांचा खोलवर विचार करून त्यातील रस सांगावा. उदाहरणार्थ, श्रावण मासी हर्ष मानसी या कवितेत निसर्गाचं सौंदर्य आणि आनंद रसाची अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. अशा प्रकारच्या जी उदाहरणं जी आहेत ते आपण घेणार आहोत.
तर उपसंहार काय आहे थोडक्यात हा शेवटचा पॉईंट घेऊया आणि मग आपण उदाहरणांकडे जाऊया. 1 बाय 1 उदाहरणं जी आहेत ती घेणार आहोत. रसग्रहण करताना तटस्थपणे आणि सौंदर्य दृष्टीने ठेवून साहित्याचा आस्वाद घ्यावा. म्हणजे आपण तटस्थपणे वस्तुनिष्ठपणे जे आहेत त्याला समीक्षा असंही म्हटलं जातं. एखादी तुम्ही ग्रंथ किंवा एखादी साहित्यकृती वाचली तर त्यावर तुम्हाला समीक्षा करता आली पाहिजे. समीक्षा करणे म्हणजे थोडक्यात काय, की आपण पाहतो की त्याचा डिटेलमध्ये सर्व अंगांनी विस्तृत असा अभ्यास करणे. मग रसग्रहण करत असताना तटस्थपणे म्हणजे भेदभाव न करता आपण त्या सौंदर्यकृती त्या साहित्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. ती गोष्ट आपल्याला आवडती म्हणूनच यार ती खूप छान आहे, हे आहे असं नाही. तिची चांगली बाजू आणि वाईट बाजू म्हणजे निगेटिव्ह बाजू, नकारात्मक बाजू या तिन्ही गोष्टी तुम्हाला त्यात व्यक्त करता आल्या पाहिजे, मांडता आल्या पाहिजे, त्या समजता आल्या पाहिजे. रसग्रहण म्हणजे केवळ टीका नसून त्यात सौंदर्याची जाणीव, संवेदनशीलतेत केलेले चिंतन हे तुम्हाला अभ्यासायचे आहे. ते हे उपसंहार थोडक्यात. आता पाहूया आपण शेवटचा प्रश्न जे आहेत तर ते इथे घेणार आहोत. कोणकोणते आहेत? पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. धन्य करी माझी कुस येईल विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन. धन्य करी माझी कुस येई विजय होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन. ही जी कविता आहे मी आता थोडक्यात इथे एक दोन प्रश्न विचारणार आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला उदाहरण जे आहे ते मी आपण रसग्रहण कशा पद्धतीने करायचं आहे किंवा काय आहे तर त्याचं उदाहरण तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवणार आहे. हा प्रश्न आहे, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूधभात भरवीन. तर ही प्रस्तुत कविता आणि या प्रस्तुत कवितेचे नाव काय आहे? ही प्रस्तुत कविता आणि या प्रस्तुत कवितेचे नाव काय आहे? श्रावणी सांग बरं काय आहे या प्रस्तुत कवितेचे नाव आणि ही कोणती कविता आहे? माझा आवाज येतोय? मी अनम्यूट केलेला आहे. हा कोणती कविता निरोप ही आहे. सर मी सांगू का? परत एकदा रिपीट कर. सर प्रस्तुत कविता निरोप ही कविता आहे. निरोप ही कविता आहे. अश्विनी मला हे सांग की निरोप या कवितेचे कवी कोण आहेत? अश्विनी माझा आवाज येतोय? हा सर मी सांगू का? सांगू सांगू का? नाही श्रावणी तुला नाही प्रश्न, थांब. अश्विनी माझा आवाज येतोय? म्यूट. बरं रेणुका सांग बरं. सर पद्मा गोळे. पद्मा गोळे. हा पद्मा गोळे या कवयित्री आहेत की त्यांनी जी निरोप ही कविता जी आहे ती लिहिलेली व्यक्त केलेली आहे किंवा त्यांची जी आहे ती ही कविता आहे. त्यानंतर बौद्धवी तुला प्रश्न आहे. आम्ही डोंगर राजाची पोह, कळसू आईची आम्ही उघडी बोडकी बाळ, परवरा माईची. याच्यात थोडं हे असेल तुम्हाला उदाहरणामध्ये मी दाखवणार आहे स्क्रीनमध्ये. येते बौद्धवी. आम्ही डोंगर राजाची पोर, कळसू आईची आम्ही उघडी बोडकी बाळ. सर मी सांगू का? सर मी सांगू? ज्यांनी सांगितले त्यांनी परत अनम्यूट करू नका. मी नाव घेतोय की जेणेकरून आपला क्लास डिस्टर्ब होणार. मी नाव घेतोय त्यांनीच सांगायचे फक्त. सर या कवितेचं नाव आहे वनवासी. वनवासी. ओके. वनवासी ही कविता आहे आणि या वनवासी कविते जी आहेत, प्राची सांग बरं या वनवासी कवितेचे कवी कोण आहेत? लेखक? तुकाराम धांडे. तुकाराम धांडे यांची ही कविता आहे. आता शेवटचं तिसरे एक उदाहरण दिले. महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे यशाची ज्योती सुवर्ण धरा खालती, नील अंबर भले वरती, गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी. हा जो प्रश्न आहे नविस्ताला आहे. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. भिकन पाटील याचे लेखक कोण आहेत? अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे. मी आता जे पॉइंट सांगितले रसग्रहणाचे तर ते रसग्रहणाचे जे मुद्दे आहेत तर त्याला धरून आपल्याला आता रसग्रहण करायचे. मी स्क्रीनवर तुम्हाला आता उदाहरण जे आहे ते दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण रसग्रहण
जे आहेत ते करणार आहोत की कोणकोणते मुद्दे जे आहेत ते टाकणार आहोत. मी 2-3 कवितेचं रसग्रहण केलेलं आहे. हे आत्ताच आपण जे मुद्दे पाहिले की रसग्रहण म्हणजे काय, रसग्रहण करण्याच्या पद्धती, प्रस्तावना, आशय, भाषा शैली कोणकोणत्या प्रकारची होती, रसभावना आणि सौंदर्य दृष्टिकोन आणि निष्कर्ष शेवटला जे होतं आपले वैयक्तिक मन. आता उदाहरणार्थ त्यांनी दिले होते की श्रावण मासी हर्ष मासी या कवितेतील निसर्ग सौंदर्याचा आनंद रसाची अनुभूती करणारे हे होतं. तर धन्य करी माझी कूस येई विजय होऊन पुन्हा माझ्या हाताने दुधभात भरवीन. ही जी महाराष्ट्र ही कर्तव्याची भूमी आहे आणि तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका असे आव्हान शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कवितेत ओजस्वी शब्दात केलेले आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व मराठी मनाची दृढ एकजूट हा या आशयाचा प्रत्येकारी शब्दात मांडलेला आहे. आता काव्य सौंदर्य काय आहे हे 2-3 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळे पण हे करू शकता. तर 3 मुद्द्यांमध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या 3 मुद्द्यांमध्ये तुम्ही थोडक्यात त्या ओळींचं रसग्रहण तुम्हाला करता येईल. काव्य सौंदर्य संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मनाला जागृत करणारे शाहीर आवाहन करतात. म्हणतात, महाराष्ट्र भूमी एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीर पुरुषांची आहुती दिलेल्या यज्ञाची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची भूमी, त्यावर निळ्या आकाशाचे छत धरलेले आहेत. म्हणजे ही नररत्नांची खाण आहे आणि त्यावर तारकांची छाया आहे. सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रथी महारथी देशभक्तांनी सजवलेले आहेत. आता भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकलेत साकारण्यात आलेले आहेत. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये पण हे व्यक्त करू शकता. असं काही नाही की ही प्रमाण भाषाच असं चाललं पाहिजे किंवा काय. भाषिक वैशिष्ट्ये, आशय सौंदर्य काय आहे, त्यानंतर 3 काव्य सौंदर्य काय आहे आणि भाषिक वैशिष्ट्ये हे थोडक्यात तुम्हाला जे आहे ते व्यक्त करता आलं पाहिजे. आता प्रस्तावना जर तुम्ही मी सांगितलेल्या मुद्द्यांद्वारे जर हे केलं प्रस्तावना, तर सुरुवातीला तुम्हाला देता येईल की साहित्य कृतीचे नाव महाराष्ट्रावरून टाक वाळून लेखकाचं नाव लिहायचं, साहित्य कृतीचा प्रकार, साहित्य कृतीचा संक्षिप्त परिचय, त्यानंतर आशय सौंदर्य मध्ये तुम्हाला हे टाकायचं की मुख्य उद्देश काय आहे, काय काय विवेचन केलेलं आहे, त्यानंतर भाषा शैली वगैरे थोडक्यात तुम्हाला यामध्ये जे आहे थोडक्यात एका लाईन मध्ये तुम्हाला उल्लेख करावयाचा आहे. आणि अशा प्रकारे जे आहे ते संपूर्ण कवितेत वीर रसाचे दर्शन होते. हे बघा इथे वीर रसाचा उल्लेख आलेला आहे. तर सत्यास्तव मैदान शिंग फुंकाया अशा सभा सुभाषित प्रचुर भाषेचा बाज कायम ठेवलेला आहे. भाषेचा कोणती भाषा, गेयता कोणते यमक, योग्य यमकांचा वापर करून गेयता आणलेली आहे. तर याचं थोडक्यात आणि महाराष्ट्रात लढवायचे आव्हान काळजाला भिडते. तर त्यातून काय आहे ते तुम्हाला वाचकांना काय मिळतं हे होतं, तर याविषयीची माहिती तुम्हाला थोडक्यात त्यामध्ये एका वाक्यामध्ये तुम्हाला मांडता आली पाहिजे. तर हे झालं तुम्हाला 4 मार्क्सला जे आहे ते 3 मुद्द्यांद्वारे तुम्हाला हे मांडता येईल. आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला त्या कवितेचे नाव, कवितेचे कवी याविषयीची माहिती थोडक्यात देता येईल. आता दुसरं उदाहरण पाहूया आपण. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवा माईची. ही जी कविता पाहिली होती, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवा माईची. तर हे जे तुकाराम धांडे आहेत तर यांची ही कविता आहे. आशय सौंदर्य पहा. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील कळसू शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी वनवासी या कवितेत केलेले आहे. डोंगर दऱ्यात आनंदाने व मुक्तपणे नैसर्गिक जीवन जगणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनेचे चित्रण या कवितेचा आशय आहे. तुम्ही जर थोडक्यात हे पाहिलं तर कवितेचा आशयच हे थोडक्यात या कवितेमध्ये दिलेला आहे. म्हणजे पहिला पॉइंट तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक कवितेचा ही जी कवी परिचय आहे किंवा ही माहिती आहे ती तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि हेच तुम्हाला थोडक्यात आशय सौंदर्यामध्ये टाकायचं आहे. समजले का? स्क्रीन दिसते का सर्वांना पण? हा हो सर आता आशय सौंदर्य म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला समजलेलं असेल. पुढे घेऊया काव्य सौंदर्य.
आता डोंगर राजाची ही वनवासी कवितेमध्ये काय काव्य सौंदर्य दिलेले आहे थोडक्यात. आता काव्य सौंदर्य काय आहे तर थोडक्यात इथे मी दिलेलं होतं. सौंदर्य, काव्य सौंदर्य असेल किंवा सौंदर्य दृष्टिकोन कोणता आहे, ती कल्पकता, निसर्ग सौंदर्य याचा थोडक्यात तुम्हाला तिथे उल्लेख करता आला पाहिजे. मग काय आहेत पाहूया. डोंगर दऱ्या उघड्या निसर्गाने मुक्तपणे निर्भयपणे निसर्गाचं घटक होऊन राहणाऱ्या वनवासी लोकांचे अनोखे विश्व उपरोक्त ओळींमध्ये साकारलेले आहे. निसर्गातील वन्य प्राण्यांप्रमाणे जगणारी ही मुले आत्मविश्वासाने सांगतात की डोंगर आमचा राजा आहे, आम्ही डोंगर राजाची मुलं आहोत. कळसुबाई शिखराच्या भोवतालचा प्रदेश आमची आई आहे. उघडी बोडकी स्वच्छंदपणे बागडणारी आम्ही प्रवरा नदीची बाळे आहोत. म्हणजे प्रवरा नदीची बाळे आहोत. आकाश हे आमचं पांघरुण आहे, तर धरती माई ही आमचं काय आहे, अंथरुण आहे. आणि म्हणून एक प्रकारचं जे त्या उत्कट भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे. भयमुक्तता आणि नैसर्गिक जीवनाची ओढ या भावनांचे चित्रण उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त केलेलं आहे. म्हणजे भयमुक्त, त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण काय, आकाश हे त्यांचं पांघरुण आहे, तर धरती माता ही त्यांचं अंथरुण आहे. आणि या प्रवरा माईची ही लेकरं स्वच्छंदपणे काय करत आहेत, ही बाळं आहेत. आता याची वैशिष्ट्ये थोडक्यात भाषिक वैशिष्ट्ये काय काय आहेत. सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. आता हे तुम्हाला छंद वृत्त किंवा कोणकोणत्या अलंकारामध्ये आले ते याची ग्रामीण बोली भाषेत जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारवलेले आहेत. कारण हे सगळं ग्रामीण जीवनातील ग्रामीण भाषा त्यामध्ये तुम्हाला वापरलेले पाहायला मिळतं. कारण शब्दशः असं नाही, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची. म्हणजे हे थोडक्यात काय आहे, ती बोली जी आहे तर काय आहे, तिथली ग्रामीण बोली आहे. म्हणजे ग्रामीण भाषेतील जे आहे ते वर्णन केलेलं आहे. बोली भाषेमध्ये ही कविता जी आहे ती प्रस्तुत केलेली आहे. कळसू आई व प्रवरा माळी यांची बाळे आहेत. हातात भाजी भाकरी घेऊन खडकावर बसून खाणारी ही मुलं, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्यचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांचे बोलणी कंठात असणारी, चांदण्यात हातात. म्हणजे थोडक्यात पूर्ण कवितेचा थोडा आशय थोडक्यात इथे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कोणकोणते उपमा ह्या दिलेल्या आहेत याचा उल्लेख तुम्हाला जे आहेत तर काय शेवटच्या भाषिक वैशिष्ट्यामध्ये करता आले पाहिजे. सर्व नवीन ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. सगळे नवीन प्रतिमा आहेत. सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे कवींनी कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिकड्या हे नक्षत्र असलेल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने केलेल्या आहेत. मी तुम्हाला म्हणलं ना की कुठलं आहे की वांदार नळी, वाघाचे लवण, म्हणजे ज्या ठिकाणी हे वाघ हिंस्र पशु पक्षी राहतात तर त्यांचा रहिवास असलेल्या ठिकाणी त्यांचा नेहमी एक काय आहे, म्हणजे त्यांना जे आहे ते खूप संकटांचा सामना करावा लागतो की अशा ठिकाणी, तरीही ते आपले जीवन खूप आनंदाने काय करत आहेत, जीवन व्यतीत करत आहेत. ह्या विविध प्रकारच्या संकल्पना या कवितेत वापरलेल्या आहेत. हे झालं आपण कोणत्या कवितेचं, वनवासी कवितेचं. आता पुढचं आहे जी आपण पाहिली, महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळले यशाच्या ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबरे भरे, वरती गड पुढे पोवाडे गाती, भुशवी तिला महारथी. ही जी कविता आहे निरोप, बरोबर, तर या निरोप पद्मा गोळे यांच्या ही कविता आहे. रणांगणावर अशोक सौंदर्य काय आहे तर रणांगणावर शत्रूशी लढणाऱ्या जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करण्यासाठी वीर मातेच्या मनातील विविध भावनांचे अर्थ चित्रण प्रस्तुत ओळीमध्ये कवयित्री पद्मा गोळे यांनी निरोप या कवितेत केलेले आहे. वीर माऊली किंवा वीर माता जी आहेत ते आपल्या मनोगतून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिलेली आहे. म्हणजे आपला मुलगा जो आहे तो देशाचे रक्षण करण्यासाठी जात आहे. मग तिचं जे दुःख आहे ते डोळ्यातले जे अश्रू आहेत ते थांबून कुठेतरी त्याला जे आहेत तर पंच आरतीनं जे आहे ते औक्षण करत आहे, आरती ओवाळीत आहे. आणि तो गेल्यानंतर जे आहे ते काय करत आहे, आपले जे दुःख आहे तर ते डोळ्यातून आनंद अश्रू, दुःख अश्रू जे आहे ते वाहत आहे. पण कधी, कारण त्या ज्या आपल्या मुलाला जे आहे ते देशाचं रक्षण करण्यासाठी तो चाललेला आहे. आपण जर दुःख असू, आपण जर डोळ्यातून आपले अश्रू आले तर त्याला कुठेतरी जायला जो आहे तो अडथळा, त्याची जी हुरहुर लागत असेल, म्हणून ती जी आहे तर
एक काळजा व दगड ठेवून जे आहे ते आपल्या मुलाला जो आहे तो निरोप देताना जे आहे ते यात वर्णन पद्मा गोळे यांनी सविस्तर केलेलं आहे. काव्य सौंदर्य युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना त्याला वीर श्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्र कन्यांचे स्मरण करून दिलेले आहे. मग राजमाता जिजाबाई असेल, तू जेव्हा रणांगणावर जाशील, तू जेव्हा शत्रूशी एक चे दोन हात करणार आहेत, बंदुकीनं असेल शस्त्र असेल, तर तीही शस्त्र जे आहे ते एक प्रकारचे जे आहे ती भवानी मातेने तुला आशीर्वाद दिलेला आहे ते स्मरण कर. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण कर की त्यांनी स्वराज्याची स्थापना कशा पद्धतीने कोणत्या कठीण परिस्थितीत केलेली आहेत, तर याचं स्मरण तू त्यावेळेस तिथे कर. शेवटी माऊली म्हणते, तू विजयी होऊन ये, माझ्या पोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला नेहमी वाटते. त्यावेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तू जेव्हा वीरशी जेव्हा पराक्रम गाजून येशील तेव्हा मी तुला दूध भात भरवीन. प्रस्तुत वेळेमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्याला प्रत्ययास म्हणजे करुण रस थोडक्यात आणि वीर रस हा याचा उल्लेख जो आहे तो प्रस्तुत कवितेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भाषिक वैशिष्ट्य कोणकोणते आहे? प्रत्येक ओळीत 8 अक्षर असलेल्या या कवितेच्या अष्टाक्षरी छंद या वीर मातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यात पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमक प्रधान असून त्यामुळे या कवितेत गेयता नादाकुलता दिसून येते. शब्दकळा वीर रसात्मकता असल्यामुळे या कवितेला वीर रसाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि शेवटच्या कडव्यात आईची ममता आणि वात्सल्य ओतप्रोत भरलेले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा या प्रस्तुत कवितेला लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारचं तुम्हाला रसग्रहण करता आलं पाहिजे. याची PDF पण मी तुम्हाला जे आहेत ते ग्रुपवर पाठवणार आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तर घेऊया थोडक्यात 2-4 मिनिटांमध्ये. ज्ञानेश्वर, तुला प्रश्न आहेत, विचार. ते आता तुम्ही शिकवलं आहे ना, त्याचे आजच फोटो पाठवा, कारण की माझी उद्या एक्झाम आहे, मी रिव्हिजन करतो. हो हो हो, हे जे आहे ते PDF तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. बरं, अजून काही प्रश्न कुणाला? तुमचा एकच ग्रुप आहे ना आता? नवीन ग्रुप जो आहे तो एकच आहे ना फक्त? येस सर. येस सर. बर, एकच आहे हा सर. स्नेहल तुला काही प्रश्न, हा स्नेहल तुला काही प्रश्न आहेत? सर मला प्रश्न नाही, मला हे सांगायचं होतं की तुम्ही आता जी PDF दाखवली ना ती ग्रुपवर सेंड करा. मला ती ग्रुपवर आलेली असेल, ती जी आहे ती ग्रुपवर तुमच्या आलेली आहे. हा, याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्न विचारा. हा, तुम्ही जी आता PPT शेअर केली होती ना, हा. लाईव्ह ती